नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. दोन बंधू एकत्र आले, त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलेलं आहे. आणि त्याचबरोबर 26 जुलैला येणाऱ्या 26 जुलैला म्हणजे रविवारी काय ताकद आहे, महाराष्ट्रातल्या तरुणाईची ताकद काय आहे हे दाखवण्यासाठी हे दोन्ही बंधू 26 जुलैला सकाळी 10 वाजता शिवाजी पार्कवरनं मोर्चा काढणार आहेत. आणि या मोर्चामध्ये सर्व तरुणाईनी, जे विद्यार्थी आहेत, जे या सगळ्या सिस्टीमच्या विरोधात आहेत, नीट पेपर घोटाळ्यामध्ये जो काही सगळा सरकारकडनं जो काही सगळा मोठा घोटाळा झालेला आहे, याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सगळ्यांनी, म्हणजे नुसते विद्यार्थी नाही तर पालकांनी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन या दोन्ही बंधूंनी केलेलं आहे. 26 तारखेला सकाळी 10 वाजता म्हणजे रविवारी शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक असा हा मोर्चा काढण्यात येणार आहे. एकूण काय पद्धतीचं शक्ती प्रदर्शन असेल हे त्यांनी सांगितलं आहे. आपण व्हिडिओतनं सगळं बघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्रहो, दोन भाऊ पुन्हा एकत्र आले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आश्चर्याची गोष्ट, आजची पत्रकार परिषद ही मातोश्रीला नाही तर शिवतीर्थवर झाली आहे. म्हणजेच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झाली आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरनं शिवाजी पार्कला आले आणि दोघांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळेला अमित ठाकरे, आदित्य ठाकरे हे देखील सगळे उपस्थित होते. आणि पत्रकार परिषदेमध्ये नेमका आज ते काय बोलणार, अर्थात कॉकरोच जनता पार्टीचं जे जंतर मंतरवर आंदोलन चालू आहे आणि आज आंदोलनाच्या ज्या पद्धतीने आंदोलन ज्या टिपेला गेलेलं आहे, जो सगळा एक राग आज देशभरामध्ये पसरतो आहे, आज विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राग आहे, पालकांच्या मनामध्ये राग आहे, तोच राग त्यांनी या पत्रकार परिषदेमधनं व्यक्त केलेला आहे. राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार आज महाराष्ट्रामधला जर आपण विचार करायचा झाला तर महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत, जे परीक्षा देतात, वेगवेगळ्या परीक्षा देतात आणि या वेगवेगळ्या परीक्षा देताना वेगवेगळ्या ज्या अडचणी येतात, सिस्टीममधल्या ज्या अडचणी आहेत, या अडचणींमुळे आणि त्यातून हा या नीट पेपर प्रक्रियेमधला जो काही सगळा घोटाळा आहे, जे परीक्षा देखील एक्झाम घेण्यात आली त्याच्यामध्ये सुद्धा गुणांमध्ये जो घोटाळा झाला आहे, त्यामुळे विद्यार्थी हे संतप्त झालेले आहेत, विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांचे पालक संतप्त झालेले आहेत. अशा पद्धतीची टिप्पणी, अशा पद्धतीचं मांडणी ही राज ठाकरे यांनी केलेली आहे. आणि म्हणूनच दोन भाऊ एकत्र आलेत. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की बरोबर निवडणुकींच्या आधीच हे दोन भाऊ मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले. हिंदी सक्तीचा जो काही एक GR निघाला राज्य शासनाकडून, त्यानंतर ह्या दोन भावांनी आपल्यामधली जी एक कटुता आहे ही कटुता बाजूला ठेवली. गेले 20 वर्ष एकमेकांशी बोलत नव्हते. हे सगळं वाद, भांडणं, राग हा बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी हे दोन भाऊ एकत्र आले. आणि त्या दिवसापासून या दोन भावांची वाटचाल ही एकत्र दिशेने चालली. काही मुद्द्यांवर ते एकत्र येत दिसत नाहीत आपल्याला, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की दोन भाऊ काही पुन्हा वेगळे झाले का, पण तसं नाही आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं वेगवेगळ्या मुद्द्यावर ते एकत्र येत असतात. आणि आज पुन्हा या दोघांनी दाखवून दिलेलं आहे की जिथे अशा पद्धतीने मराठी माणसाचा मुद्दा असू देत, विद्यार्थ्यांचा मुद्दा असू देत, जो मुद्दा किंवा जो विषय हा महाराष्ट्रावर अफेक्ट करतो आहे, या अशा मुद्द्यांवर किंवा देशावर अफेक्ट करतो आहे, अशा मुद्द्यांवर आम्ही एकत्रच आहोत हे पुन्हा एकदा या दोघांनी आज दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे या दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. सुरुवात अर्थातच उद्धव ठाकरेंनी विनंती केली, त्यामुळे राज ठाकरेंनी या सगळ्याची सुरुवात केली. आणि राज ठाकरेंनी अतिशय बरोबर मुद्दा एक मांडला की जेव्हा भाजप विरोधी असतं, म्हणजे सत्तेमध्ये वेगळं काँग्रेस असेल किंवा मवियाचं सरकार असेल आणि भाजप विरोधात असतो, तेव्हा मात्र भाजप अनेक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो. आणि आज जेव्हा मागणी होती आहे तेव्हा जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे, ते आंदोलन दडपण्यासाठी, चिरडण्यासाठी मग तिथे बळाचा वापर होतो
मग हे लोक नॅरेटिव्ह सेट करायला लागतात की या आंदोलनामध्ये देश विघातक शक्ती काही घुसलेल्या आहेत, तशा काही संघटना त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. जेव्हा हे विरोधात असतात आणि मंत्र्यांच्या राजीनाम्यांची मागणी करतात तेव्हा असं काही घडत नसतं. तेव्हा जे काही सगळं घडतं ते अतिशय योग्य घडत असतं. आणि आत्ता जेव्हा लोक संतप्त झाले आहेत, विद्यार्थी संतप्त झालेत, याच्या मात्र काही बाहेरच्या शक्तींचा प्रभाव आहे वगैरे असं हे सांगतात आहे. तर मग ते समोर आणा. तुम्ही जे जे म्हणताय ते जर खरंच असेल तर त्याच्या दाखल्यासहित त्या गोष्टी समोर आणा. पण या गोष्टी कधीच समोर आणल्या जात नाहीत. मग त्यांनी त्याच्यामध्ये पंतप्रधानांनी आज जे काही ट्विट केलं आहे त्या ट्विटचं सुद्धा त्यांनी उदाहरण दिलं की आज पंतप्रधान म्हणतायत की याच्यावर आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये देऊ आणि आम्ही दोषी असणाऱ्या कुणाला सोडणार नाही. मग आम्ही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करतो आहोत, पण त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामा मागण्यासाठी हे सरकार एवढं का घाबरतंय? अशी काय कारणं आहे सरकारची किंवा अशी काय मजबुरी आहे सरकारची की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही आहे? आज अण्णा हजारेंनी सुद्धा एक पत्र पाठवलेलं आहे पंतप्रधानांना की एका मंत्र्याचा राजीनामा दिला गेला तर त्यामुळे काही सरकार कोसळत नाही. पण आज त्या मंत्र्यावर जर का काही त्याच्या आज मंत्री आहे तो जबाबदार आहे आणि त्याच्या खात्यामध्ये जर का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर घोटाळा झाला असेल, होत असेल आणि त्याची किंमत विद्यार्थ्यांनी मोजली असेल, काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. कारण नीटचे पेपर जे आहेत ते पेपर देत असताना विद्यार्थ्यांचा काय कस लागत असतो, त्यांना केवढे कष्ट घ्यावे लागतात आणि एका मिनिटामध्ये या सगळ्या गोष्टींवर पाणी पडतं. परीक्षा रद्द होते. म्हणजे गेले वर्षभर त्यांनी जे काही कष्ट उपसलेले असतात ते सगळे वाया जातात. त्यामुळे अण्णा हजारे असं म्हटले की याला जबाबदार असणाऱ्या संबंधित खात्याचा जो मंत्री आहे त्याचा जर का राजीनामा तुम्ही घेतलात तर त्याच्याने काही सरकार कोसळत नाही. मग तो राजीनामा का घेत नाही आहे? आणि हाच प्रश्न आज या दोन बंधूंनी उपस्थित केला आहे की आम्ही धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करतो, तो राजीनामा का घेतला जात नाही आहे? यामध्ये आज जे विद्यार्थ्यांवर लाठी हल्ले झालेले आहेत त्याला जबाबदार कोण आहे? या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, त्यांचे गुन्हे तुम्ही मागं घेणार का नाही? ते घ्यायलाच हवेत. अशा पद्धतीची मांडणी ही त्यांनी केलेली आहे. हा जो मोर्चा आहे हा 26 जुलैला रविवारी सकाळी 10 वाजता शिवाजी पार्क इथनं निघणार आहे आणि तो जाणार आहे सिद्धिविनायकापर्यंत. सिद्धिविनायकला जाऊन तिथे गणपती बाप्पाचं ते दर्शन घेतील आणि तिकडे राज ठाकरे असं म्हणाले की आम्ही गणपती बाप्पाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी दे आणि आज जे सगळं अरिष्ट या देशावर ओढवलेलं आहे ते दूर होऊ देत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि त्याच्यावर एक छोटीशी टिप्पणी उद्धव ठाकरेंनी केली की अरिष्ट तर दूर होऊ देत पण आता हे सरकारसुद्धा अनेकांना नकोसं झालं आहे. आज या देशामध्ये लोकांनी एका चांगल्या भावनेतनं मोदी सरकार निवडून दिलं, सत्तेवर आलं, पण त्यांनी काय केलं आहे? त्यामुळे आता या सरकारच्या विरोधामध्ये जनमत तयार झालं आहे. हे सरकारसुद्धा या देशातनं जाऊ देत अशा पद्धतीची गाऱ्हाणं, अशा पद्धतीची मागणी आम्ही गणपती बाप्पाला करणार आहोत. त्यामुळे हा मोर्चा शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक असा सकाळी 10 वाजता सुरू होईल. 26 जुलैला जे म्हणून ज्यांना वाटतं की आज नीट परीक्षेमध्ये ज्या पद्धतीचा घोटाळा झाला आहे, कॉक्रोच जनता पार्टीने जे आंदोलन सुरू केलं आहे जंतर मंतरवर ते अतिशय योग्य आहे. या आंदोलनाला आज देशभरातून सगळ्या पक्षांचा, विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळतो आहे आणि त्यामुळे या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचं नुकसान होतं आहे असं जर जे मानत आहेत त्या सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. विद्यार्थ्यांनी तर व्हावंच, पालकांनी व्हावं असं आवाहन हे उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. त्यानंतर त्यानंतर पत्रकारांनी प्रश्नसुद्धा विचारला उद्धव ठाकरेंना की महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहे, तुम्ही सगळेजण आज याच्यामध्ये विरोधी म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा देत आहे सगळे विरोधी पक्ष, पण काल शरद पवार यांनी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, याकडे तुम्ही कसं बघताय? उद्धव ठाकरेंनी खरं तर हा प्रश्न टाळला, पण राज ठाकरेंनी परफेक्ट टोमणा हा शरद पवारांना यातनं लगावला. राज ठाकरे असं म्हणाले, यालाच तर जंतर मंतर म्हणतात. म्हणजे त्यांनी शरद पवारांनी जी भेट घेतली त्याला जंतर मंतर असं त्यांनी संबोधलं आहे की हीच तर जादू आहे सगळी.
आज इकडे तर उद्या तिकडे अशा पद्धतीने त्यांना ते म्हणायचं होतं आणि म्हणून त्यांनी जंतर मंतर आहे असं म्हणतात. त्याचप्रमाणे त्यांनी न्यायमूर्तींनी जे काही काल एक विधान केलं की आज सर्वोच्च न्यायालयाच्या समोर जेव्हा विद्यार्थ्यांच्या मारहाणीचं काही प्रकरण गेलं त्याच्यामध्ये वकिलांनी सरन्यायाधीशांना काही व्हिडिओ आम्ही दाखवतो तुम्हाला की काय पद्धतीने विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आहे, तर ते व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतो असं म्हणताच सरन्यायाधीश असं म्हणाले की तो व्हिडिओ बघायला आम्हाला काही वेळ नाही आहे आणि आमचा वेळ तुम्ही काही वेस्ट करू नका वगैरे वगैरे, या गोष्टींसाठी काही आम्ही इथे नाही आहोत. अशा पद्धतीने जे काही त्याच्यामध्ये त्यांनी वक्तव्य केलं, या वक्तव्याचा निषेधसुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केला आहे की सरन्यायाधीश जर का विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अमानुष मारहाणीचे जर व्हिडिओ ते म्हणत असतील की हे आम्हाला बघायचे नाही आहेत आणि हे बघण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही आहे, तर हे दुर्दैव आहे. अशा पद्धतीची एक टीका देखील त्यांनी या माध्यमातून केलेली आहे. आणि मग राज ठाकरेंनी एक व्हिडिओ दाखवला की जो ते म्हटले की आम्ही पोलीस कमिशनरला नेऊन देणार आहोत. पोलिसांच्या गाडीतनं काही तरुणांना पकडून घेऊन चालले होते आणि ते म्हटले की जर तुम्ही पुन्हा रस्त्यावर दिसलात तर तुमच्या खिशामध्ये पावडर टाकली जाईल. पावडर म्हणजे मग ते ड्रग्ज अशा अर्थाने तो विषय होता. तो जो व्हिडिओ आहे तो म्हणे आम्ही कमिशनरांना दाखवणार आहोत असं राज ठाकरे म्हणाले की पोलिसांकडे ड्रग्ज झाली कुठनं, ह्याच्या चौकशा झाल्या पाहिजेत. पोलीस विद्यार्थ्यांना असं बोलू कसं शकतं, म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांवर खोट्या केसेस टाकून त्यांना दबाव त्यांच्यावर टाकताय आणि त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करताय. हे जर या महाराष्ट्रामध्ये होत असेल तर हे अत्यंत गैर आहे. अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि मग उद्धव ठाकरे असंही म्हणाले की हा जो मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये आम्ही सगळ्यांनाच आवाहन करतो आहे. मग शरद पवार असतील, काँग्रेस असेल, काँग्रेस सहभागी होईल असं त्यांनी उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. ते म्हणले त्याप्रमाणे माझं राहुल गांधींशी, हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्यामुळे काँग्रेस उद्या 26 जुलैच्या या मोर्चामध्ये सहभागी होईल. पण बाकी आम्ही राष्ट्रवादीलाही आवाहन करतो आहे, आम्ही सगळ्यांनाच आवाहन करतो आहे. अगदी पंतप्रधानांनी सुद्धा या मोर्चामध्ये यावं. जर त्यांना विद्यार्थ्यांची बाजू खरी आहे असं जर वाटत असेल तर त्यांनी सुद्धा यावं, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावं असं त्यांनी आवाहन केलं आहे. कारण ते असं म्हणत आहेत की या मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा आम्ही वापरणार नाही. म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचा झेंडा त्याच्यामध्ये नसेल, मनसेचा झेंडा त्याच्यामध्ये नसेल, किंवा उद्या काँग्रेस जरी आलं तरी काँग्रेसचा झेंडा त्याच्यामध्ये नसेल. असेल फक्त एकच झेंडा, तो म्हणजे तिरंगा. या मोर्चामध्ये फक्त तिरंगा फडकेल आणि त्या तिरंगाच्या एका सगळ्या झेंड्याखाली आपण सगळेजण एक होऊयात आणि सगळेजण या सत्तेचा माज आलेल्या सरकारच्या विरोधामध्ये आपण आपली एकजूट दाखवूयात, आपण आपली शक्ती दाखवूयात. हा शक्ती प्रदर्शनाचाच मोर्चा आहे. या शक्तीसमोर सरकारला झुकावं लागेल अशा पद्धतीची एक मांडणी ही उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. त्यामुळे 26 जुलैला आता शिवाजी पार्कवर कशा पद्धतीने या सगळ्या मोर्चाला प्रतिसाद मिळतोय, विद्यार्थ्यांची संख्या कशी असणार आहे ती लक्षणीय असेल असा एकूण अंदाज वाटतोय. कारण देशभरातलं जे वातावरण आपण सध्या बघतो त्या वातावरणानुसार आणि आपल्या राज्यातलं देखील आपण बघितलं, ठिकठिकाणी विद्यार्थी उत्स्फूर्तपणाने आंदोलनं करतायत. त्यामुळे या आवाहनाला विद्यार्थी प्रतिसाद देतील, पालक प्रतिसाद देतील, एकूण अशी आशा या दोघांनी बाळगलेली आहे. आणि तशा पद्धतीचं वातावरण सध्या राज्यामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे आपण सगळेजण 26 जुलैची वाट नक्कीच बघूयात. या मोर्चाचं जे काही सगळे अपडेट्स आहेत, जे काही वार्तांकन आहे ते प्राईम टाईम महाराष्ट्रावरनं तुम्ही बघाल. आम्ही ऑन ग्राउंड जाऊन, ऑन फील्ड जाऊन तिथल्या प्रत्येक गोष्टी, तिथल्या प्रत्येकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. आंदोलकांशी संवाद साधू, विद्यार्थ्यांशी साधू, पालकांशी आम्ही संवाद साधू. आज पोलिसांशी सुद्धा बोललं पाहिजे. कारण पोलिसांनी ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये लाठीमार केला आहे तो योग्य आहे का, अशा ऑर्डर्स त्यांना कोण देत असतं, हा लाठीमार कसा होत असतो याची देखील एक बाजू आपल्याला जाणून घ्यावीच लागेल. त्यामुळे त्या सगळ्या मोर्चांचं वार्तांकन आम्ही नक्की आमच्या प्राईम टाईम महाराष्ट्रावरनं करू. ते तुम्ही जरूर बघा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.